मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना? हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. आता खरा विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या शाप देणार. तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खड़ा रहता वही से लाइन शुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते. हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला.